संत शिरोमणी गोरोबा काका हे नाव जरी आपल्या डोळ्यासमोर दिसलं ना आपल्याला, तरी त्यांचे जे अभंग आहेत ते आपल्या कानावरती आपल्याला ऐकू येतात। आणि पंढरीच्या पांडुरंगाची एवढी एकनिष्ठ भक्ती केली की अखंड विश्वाच्या मालकाला म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा रुक्मिणी मातेसह संत गोरोबा काकांच्या घरी येऊन माती तोडवली आणि त्या ठिकाणी मडकी बनवली होती बघा देवानं। आणि मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला संत गोरोबा काकांच्या जन्माचं रहस्य की मृत्यूनंतर हे संत गोरोबा काकांना परत जिवंत पंढरीच्या पांडुरंगानं केलेलं होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक घटना आज आपण ऐकणार आहोत। आणि हा सगळा प्रसंग ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल। मित्रांनो, विचार करा, पंढरीच्या पांडुरंगाचं म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू देवांचं वाहन गरुड, आणि या गरुडाला या ठिकाणी संत गोरोबा काकांच्या घरी येऊन गाढव होऊन माती व्हावी लागली होती केवळ भक्तीसाठी। हा सगळा रहस्यमय प्रसंग आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण ऐकणार आहोत की भक्ती करावी तरी कशी, आणि भक्ती केल्यानंतर देवालाही आपल्या घरी यावं लागतं याचं हे ज्वलंत उदाहरण आज आपण ऐकणार आहोत। आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट आम्हाला जरूर करा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल। तर मित्रांनो, संत शिरोमणी गोरोबा काका यांचा जो जन्म आहे तो इसवी सन 1267 सालचा धाराशिव जिल्ह्यातील म्हणजेच पंढरपूर जवळील तेर डोकी नावाच्या गावात झाला। वडिलांचं नाव माधवपुवा आणि आईचं नाव रुक्माई होतं। हे वारकरी कुटुंब प्रत्येक क्षण भगवंतानी दिलाय आणि भगवंताचंच नामस्मरण, पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण। आणि त्यांच्या गावामध्ये काळेश्वर हे ग्रामदैवत होतं, त्याची ही अफाट भक्ती। दिवसामागून दिवस चालले होते आणि माधवबुवांना 8 अपत्य झालते, 8 मुलं, परंतु एकही मूल जगलं नाही बघा। सगळी मुलं एका पाठोपाठ देवाच्या घरी निघून गेली। माधवबुवा आणि त्यांची पत्नी रुक्माई दोघही दुःखी झाले। देवा देवा, आम्ही तुमचं एवढं नामस्मरण करतोय, भक्ती करतोय, परंतु एकही मुलं आमचं जगलं नाही। आणि दोघही पती पत्नी फार दुःखी झाली। आणि या दुःखामुळं अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंगाला सुद्धा दुःख झालं तिकडे पंढरपूरला। आणि पांडुरंग त्या ठिकाणी एका ब्राह्मणाचं रूप घेऊन माधवबुवांच्या गावी आले, म्हणजे तेरढोकी गावात आले। घरी गेले, माधवबुवांना विचारलं की बुवा तुम्ही एवढं दुःखी का? माधवबुवांनी त्या ठिकाणी सांगितलं, हे ब्राह्मण देवता, मला 8 अपत्य झाली, परंतु एकही अपत्य माझं जिवंत राहिलं नाही। पांडुरंगांनी सगळ्याला देवाच्या घरी घेऊन, आणि ते ब्राह्मण रूपी पांडुरंग माधवबुवांना म्हणाले, माधवबुवा तुमची मुलं मृत्युमुखी पडली, पण ती मुलं कुठं तुम्ही पुरली, ती जागा तरी मला सांगा। आणि माधवबुवांनी त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला घेऊन गेले बघा। काळेश्वराचं मंदिर आणि या मंदिराच्याच पाठीमागं ती स्मशानभूमी होती, म्हणजेच मुलं पुरलेली जागा, गोरी म्हणतात त्याला। त्या ब्राह्मणानं सांगितलं की माधवबुवा ही जमीन तुम्ही उकरून काढा आणि त्या मुलांची तुम्ही हाडं बाहेर काढा। आता ब्राह्मणाचं ऐकलं आणि माधवबुवांनी ती जागा खणली आणि सगळी ती मुलं बाहेर काढली बघा, ती हाडं सगळी मुलांची। आणि त्या पांडुरंग रूपी त्या ब्राह्मणानं 7 मुलाला स्पर्श केला, तशी 7ही मुलं त्या ठिकाणी जिवंत झाली। आणि ती मुलं स्वर्गाकडे म्हणजेच आकाशाकडे एक एक निघून चाललेली होती। 8वा मुलगा त्यालाही स्पर्श केला आणि तोही मुलगा चालला। त्याच वेळी भगवंतानं त्या मुलाला थांबवलं, म्हणजेच ब्राह्मण रूपी पांडुरंगानं, आणि त्या मुलाला खाली आणलं जिवंत तो मुलगा। आणि त्याच मुलाचं नाव त्या ठिकाणी गोरोबा हे ठेवलं प्रत्यक्ष पांडुरंगानं, कारण गोरीमधून त्या बाहेर काढल्यामुळं गोरोबा हे नाव ठेवलं। आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी दिशेनासा झाला। माधवबुवांनी ओळखलं की हा सगळा माझ्या पांडुरंगाचा चमत्कार। आता मूल हळूहळू मोठं झालं, म्हणजेच गोरोबा काका, आणि त्यांचा जो व्यवसाय होता तो कुंभाराचा। माती आणावी, चिखल करावा आणि मडकी तयार करावी आणि आपली उदरनिर्वाह चालावा। आणि पुढे नंतर गोरोबा काका मोठे झाले आणि त्यांचा विवाह केला, आणि त्यांच्या पत्नीचं नाव संती होतं। आणि पुढे नंतर आई वडिलांचा देहांत झाला आणि गोरोबा काका आपल्या संसारामध्ये मग्न होऊन गेले बघा नंतर, कारण व्यवसाय माती तुडवणं, चिखल करणं आणि त्याची मडकी तयार करणं। आणि त्यांची पत्नी संती सुद्धा आपल्या पतीला या व्यवसायामध्ये मदत करत होती। हळूहळू दिवस चालले होते, परंतु संत गोरोबा काका प्रत्येक क्षण भगवंताचा आणि पांडुरंगाचं नामस्मरण चालूच होतं। पुढे काही दिवस गेल्यानंतर संत गोरोबा काकांना सुंदर असा एक पुत्ररत्न प्राप्त झालं, अतिशय सुंदर।
आणि गोरोबा काकांना गगनात मावेनासा आनंद झाला आणि त्यांच्या मनामध्ये येऊ लागलं की मी आता पत्नीच्या ऋणातून मुक्त झालो. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला, परंतु तो खेळकर होता. आणि एके दिवशी संत गोरोबा काका मातीचा चिखोल करून ते तुडवत होते आणि आपल्या पत्नीला सांगितलं तू पाणी घेऊन ये. आणि त्या ठिकाणी संती पाणी आणायसाठी निघाली, परंतु मुलगं खेळकर होतं. आपल्या पतीला सांगितलं, म्हणजेच गोरोबा काकांना, हो मी पाणी आणते, बाळावरती ध्यान ठेवा तुम्ही. हो तुझा पाण्याला मी ध्यान ठेवतो. संती पाण्याला निघून गेली आणि गोरोबा काका पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये दंग झाले. पांडुरंग पांडुरंग चिखल तुडवत होते आणि ते हळूहळू बाळ गोरोबा काकांच्या पायाखाली आलं. कळालंच नाही हो. चिखलाबरोबर त्या बाळालाही तुडवलं आणि ते बाळही त्या चिखलामध्ये मिक्स होऊन गेलं बघा. संती पाणी घेऊन आली आणि ते दृश्य पाहिलं. बाळाचं रक्त त्या चिखलामध्ये एकरूप झालेलं पाहिलं आणि संती जोरात ओरडल्या, हो तुम्ही काय केलं? बाळ तुडवलं आपलं. सगळी गावातील आजूबाजूची लोक त्या ठिकाणी आली आणि गोरोबा काकांचा हात त्या ठिकाणी संतीनं पकडला आणि गोरोबा काकांना राग आला, मारायला धावली. माझ्या पांडुरंगाच्या नामामध्ये तू मध्ये येतेस. हात धरला पत्नीनं संतीनं आणि त्या ठिकाणी संती म्हणाले, अहो तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. तसाच हात जाग्यावरती मारलं नाही बघा. भगवंताचं नाव आल्यामुळं गोरोबा काकांना आपली चूक कळाली की आपलं बाळ आपण तोडवलं. दुःखी झाले गोरोबा काका, फार दुःखी झाले. आणि त्यांची पत्नी संती परत कधीही पत्नीला हात लावणार नाही अशी शपथ त्या ठिकाणी घेतली, कारण ती पांडुरंगाची शपथ होती. दिवसामागून दिवस चाललेले होते. काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला वाटलं की आता आपल्या वंशाची वेल तर वाढली पाहिजे ना, दुसरा पुत्र झाला पाहिजे. आणि इकडे पती तर आपल्या शरीरालाही हात लावत नाही, पुत्र कसा होणार? मग संतीनं त्या ठिकाणी युक्ती लढवली. तिची बहीण होती, तिचं नाव रामी होतं. आपल्या वडिलांना जाऊन सांगितलं हे सगळा प्रकार की माझ्या बहिणीचं लग्न हे माझ्या पतीबरोबर तुम्ही लावून द्या. तसंच त्यांना सुद्धा हे सगळं बरोबर वाटलं. गोरोबा काकांना बोलून घेतलं आणि सांगितलं, जसं तुम्ही संतीला सांभाळताय तसं ह्या रामीलाही सांभाळा. भगवंताची लीला हे त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी रामी बरोबर विवाह केला. परंतु त्या ठिकाणी आपल्या सासऱ्याला सांगितलं की मी जसं संती बरोबर वागतोय तसंच रामी बरोबरही वागेल. दिवसामागून दिवस चालल्या होत्या. दोन्ही पत्नी त्या ठिकाणी संत गोरोबा काकांना मदत कर या कामामध्ये व्यवसाय. एके दिवशी नेहमीप्रमाणे दोन्ही पत्नी गोरोबा काकांच्या दोन्ही बाजूला झोपल्या रात्रीच्या. आणि गोरोबा काकांची एवढी एकनिष्ठ भक्ती होती की झोपेतही ते पांडुरंगाचे नामस्मरण करत होते आणि नामस्मरण करता करता भगवंताच्या नामात ते टाळी वाजवत होते आणि दोन्ही हात त्या ठिकाणी दोन्ही पत्नीला लागले. गोरोबा काका धाडक्याने जागे झाले आणि पाहिलं तर पत्नीला हात लागलाय दोन्ही. शपथ होती पांडुरंगाची. दिवस उगवला आणि गोरोबा काकांना वाटलं की मी आता पांडुरंगाची शपथ मोडली. दोन्ही हात त्या ठिकाणी तोडून टाकले बघा संत गोरोबा काकांनी. दोन्ही पत्नीला दुःख झालं की आता आपला हा संसार चालायचा कसा? हात तर तुटले पतीचे, कारण मडकी घडवली तरच पैसे मिळतील, म्हणजेच उदरनिर्वाह कुटुंबाचा चालेल. आणि दोन्ही पत्नी त्या ठिकाणी काम करू लागल्या, परंतु मडकी घडवता येत नव्हती त्यांना. कुटुंबावरती उपासमारीची वेळ येऊ लागली आणि अखंड विश्वाच्या मालकाला पांडुरंगाला पंढरपूरला काळजी पडली हो की माझा भक्त गोरोबा काका उपासमार आली त्याच्या कुटुंबावरती, मला गेलं पाहिजे धावून. आणि अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग आणि माता रुक्मिणी आणि भगवान श्री हरी विष्णूंचं वाहन गरुड त्या ठिकाणी आले. वेगवेगळी रूपं त्यांनी घेतली आणि गरुडानं त्या ठिकाणी गाढवाचं रूप घेतलं बघा. गोरोबा काकांच्या घरी सगळी आली म्हणले आम्हाला कामाला ठेवा. आणि गोरोबा काकांनी त्यांना सगळ्याला कामाला ठेवलं. म्हणले आम्हाला काय देऊ नका, फक्त जेवण द्या आम्हाला. अखंड विश्वाच्या मालकानं त्या ठिकाणी संत गोरोबा काकांच्या घरी माती तोडवली आणि गरुडानं त्या ठिकाणी गाढव होऊन माती वाहू लागली बघा. दिवसामागून दिवस चालले. सुंदर अशी मडकी तयार होऊ लागली आणि संत गोरोबा काकांचं घर उत्तम प्रकारे चालू लागलं. पैसा त्यांना मिळू लागला. परंतु संती दुःखी होती आणि रामी दुःखी होती, कारण मुलबाळ नव्हतं. आणि पुढं नंतर आषाढीची वारी आलेली होती आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी पांडुरंग रूपी रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी सांगितलं की मालक आता आपण पंढरपूरला जाऊ. आणि गोरोबा काका पंढरपूरला निघाले बघा. दोन्ही पत्नी त्यांच्या अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग माता रुक्मिणी त्या गड्याच्या रूपामध्ये आणि त्या स्त्रीच्या रूपामध्ये होते. आणि पांडुरंगाचा नामाचा गजर करत गोरोबा काका त्यांची पत्नी आणि ही सगळीजण पंढरपूरला त्या ठिकाणी पोहोचली. आणि या पंढरपूरच्या मंदिराच्या समोर या वाळवंटामध्ये संत नामदेवांचं ठिकाणी कीर्तन चाललेलं होतं. आणि त्या कीर्तनामध्ये ज्यावेळेला टाळी वाजवत्यात पांडुरंगाचा गजर चाललेला होता आणि त्या ठिकाणी संत गोरोबा काका आपले हात वर करून टाळी वाजवू लागले, परंतु टाळी वाजवता येत नव्हती. आणि त्यावेळी
पंढरीच्या पांडुरंगाच्याही डोळ्यातून पाणी येऊ लागलं की माझ्या भक्ताला टाळी वाजवता येत नाही, आणि त्या ठिकाणी चमत्कार झाला. तुटलेले हात परत त्या ठिकाणी फुटले आणि संत गोरोबा काका पांडुरंग पांडुरंग म्हणून टाळी वाजू लागली. हो, हा सगळा चमत्कार त्या ठिकाणी सगळ्या माझ्या वारकरी बांधवांनी पाहिला आणि गगनात मावेनासा आनंद झाला. संत गोरोबा काकांच्या दोन्ही पत्नी संती आणि रामी यांनाही आनंद झाला. आणि काय चमत्कार त्या ठिकाणी दुसरा चमत्कार घडतोय मित्रांनो. पुत्र नाही, पुत्र गेलेला, आणि जे चिखलामध्ये तोडवलं बाळही त्या ठिकाणी रडत परत माघारी आलं. आणि संत गोरोबा काकांचा मुलगा बघा म्हणजे परत आला आणि सगळ्यांना गगनात मावेनासा आनंद झाला. मित्रांनो, विचार करा, ही ताकद आहे भक्तीची. सगळी घटना ही सत्य आहे बघा. म्हणजे संत गोरोबा काकांची फार मोठी भक्ती पांडुरंग होती. कित्येक आजही अभंग आपल्या कानी जरी आले तर मन अगदी आपलं भरून जातं बघा. म्हणून मित्रांनो, लक्षात घ्या, भगवंताची भक्ती जर मनापासून जर केली ना एक निष्ठेनं, तर देवालाही तुमच्या घरी यावं लागल तुमची मदत करायला आज सुद्धा बघा. तर मित्रांनो, संत शिरोमणी गोरोबा काकांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. 1267 आणि 1317 समाधीस्थ. फक्त 50 वर्षाचं आयुष्य असं जीवन जगले की प्रत्येक क्षण हा पांडुरंगानं दिलेला आहे, आणि म्हणून त्याचं नामस्मरण केलंच पाहिजे. विचार करा, एवढा मोठा भक्तीचा महिमा. म्हणून मित्रांनो, संत शिरोमणी गोरोबा काकांच्या पुण्यतिथीस निमित्त ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेवटी आम्हाला कमेंट जय जय राम कृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.